नमस्कार, किचन स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मोदकांमधलाच एक प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे रसमलाई मोदक। आता रसमलाई म्हटलं की सगळ्यांनाच आवडणारी मिठाई। मग आता रसमलाईचे मोदक कसे बरं करायचे, चला तर मग पटकन बघूया। अगदी 15 मिनिटात होणारे रसमलाई मोदक। यासाठी इथे मी घेतले 100 ग्रॅम पनीर, ड्रायफ्रुट्स, अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी पिठी साखर, रसमलाई इसेन्स घेतलाय, 1 चमचा तूप, केशर घातलेलं दूध घेतलंय अर्धी वाटी आणि कलरसाठी थोडासा पिवळा रंग घेतलाय। आता सर्वात पहिले आपण पनीरचे बारीक तुकडे करून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे। एक जाड तळाची कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये बारीक केलेलं पनीर घालायचं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर आणि पिठी साखर घालून छान परतवून घ्यायचे। परतवून झाल्यावर हळूहळू त्यामध्ये केशरचं दूध घालून मिक्स करून घ्यायचंय। आणि लगेचच ड्रायफ्रुट्स घालायचे। शेवटी पिवळ्या रंगाचे 2 थेंब घालायचे। रसमलाईचे इसेन्स घालायचे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून थंड व्हायला ठेवायचे। थंड झाल्यानंतर लगेचच साच्यामध्ये घालून छान असे रसमलाई मोदक तयार आहेत।